हॅलो अँड वेलकम बॅक विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, मला बऱ्याच जणांचा एक फीडबॅक असा आलेला आहे की आम्हाला डेरिव्हेटिव्हचं बेसिकमध्ये काही कन्सेप्टमध्ये काही अडचणी आहेत, तर त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा. तर त्याच डिमांडला घेऊन मी आज स्पेशली आणि विशेष करून मराठीमध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तर शेवटपर्यंत पहा. आजचा जर तुम्ही टॉपिक पाहिला तर तुम्हाला तुमचं डेरिव्हेटिव्ह बऱ्याच प्रमाणात अतिशय इझी होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त एक्झरसाइज 1.1 मध्ये जे काही गणित आहे, एक 7 ते 8 गणितं आपण घेणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, गणित व्यवस्थित पहा, तुम्हाला याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचा कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही. ओके. त्याच्या आधी मी एक बेसिकसाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. बेसिक फॉर्म्युले पहा. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जर संपूर्ण शिकायचा असेल तर त्याचा जो बेस आहे तो फॉर्म्युले आहेत, है ना. तो फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत नाही तर मग डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल वर दिलेल्या टॅगवर जाऊन तुम्ही क्लिक करा तर तुम्हाला इथे तो व्हिडिओ भेटून जाईल. ठीक आहे. तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर मात्र या व्हिडिओची व्हॅल्युएशन तुमच्या नजरेत आणखीनही वाढून जाईल. तर चला, मी प्रयत्न करतो की तुमचा डेरिव्हेटिव्ह जास्तीत जास्त प्रमाणात सोपा कसा होईल याचा आपण विचार करू. सो लेट्स स्टार्ट. सी, डेरिव्हेटिव्हमध्ये काय आहे ना की सगळ्यात महत्त्वाचा जो एक साध्या सिंपल लँग्वेजमध्ये पहा आता आपल्या की डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं करायचं काय असते. तर फार मोठ्या लोकांनी तर त्याचा इश्यू फार केलेला आहे की डेरिव्हेटिव्ह इज टू हार्ड, डेरिव्हेटिव्ह इज टू हार्ड. अजिबात नाही मित्रांनो. डेरिव्हेटिव्ह सारखा सोपा आहे आणि इझी लेसन आहे. बस कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून घ्यायच्यात. ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्म्युलेस तुम्हाला काही माहिती असले पाहिजे तरच ते सोपं जाईल. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्हचा पार्ट फार सोपा आहे, तुम्ही लक्ष द्या. पहा, तर डेरिव्हेटिव्हमध्ये जो एक अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, ज्याला हार्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण म्हणू, तो म्हणजे हा डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन, दॅट इज एन इंटू एक्स रेस टू द पॉवर एन मायनस 1. पूर्ण खेळ खेळतो याच्या अवतीभवती. येऊन दोन गाणं फसते आपलं इथंच, है ना. इथं बजेट इथंच फसते आणि नेमका आपण हाच अंडरस्टँड करून घेत नाही. तर एक्स म्हणजे काय, एक्सच काय रे बा. आता काही लोक असे एक्सच्या नावानं टिक्का लावून बसतात की नाही एक्स म्हणजे एक्सच. अरे बाबा, एक्स म्हणजे एक्सचं फंक्शन आहे ते. मग एक्सचं फंक्शन कुठलंही असू शकते ते, समजलं काय. ते ट्रिग्नॉमेट्रीच्या स्वरूपात असू शकते, लॉगच्या स्वरूपात असू शकते, अरिथमॅटिकच्या स्वरूपात असू शकते, एक्सपोनेन्शियलच्या स्वरूपात असू शकते. पण जर या फंक्शनच्या डोक्यावर हा एन फॉर नॅचरल नंबर है ना, एनच्या डोक्यावर किंवा एन रेस टू कोणता कुठलाही जर पॉवर जर असेल तर तिथं तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा. जसं आणि नुसतं आणखीन काय कन्फ्युजन होते तुमचं पहा. आणखीन कन्फ्युजन हे होते की नुसतं इतकाच आहे का फॉर्म्युला. आपण गणित करताना तर आणखीन 1-2 स्टेप वाढतात. तर यस, करेक्ट. हा फॉर्म्युला इथं मुळात संपलेला नाही आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये इंटू डी डी एक्स ऑफ एक्स सुद्धा आहे. मग आता फॉर्म्युल्यामध्ये आपण याला लिहित का नाही, तर मित्रांनो कॉमन सेन्स आहे. डी एक्स अपॉन डी एक्स 1 होते म्हणून आपण ते लिहित नाही, है ना. ॲक्च्युली ईच अँड एव्हरी टर्ममध्ये जसं डी डी एक्स ऑफ साइन एक्स, आताच तुम्ही जर तो व्हिडिओ जर पाहिला असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा. डेरिव्हेटिव्ह, बेसिक डेरिव्हेटिव्ह, है ना. तुम्हाला सगळे कन्सेप्ट आणखीनही खुलतील, बिलकुल क्लिअर होतील. तर डी डी एक्स ऑफ साइन एक्स काय आहे मित्रांनो, कॉस एक्स. हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु इतका फॉर्म्युला आपण लिहितो, पण याच्यासमोर शेपूट सुद्धा आहे, डी डी एक्स ऑफ एक्स, है ना. सो हा एक्स आपण का बरं लिहित नाही, कारण की कॉस एक्स इंटू 1 होतो तो, आणि नॉर्मली 1 जिथं येतो तिथं डेरिव्हेटिव्ह संपून जातो. तर या पद्धतीने हे फॉर्म्युले लक्षात ठेवतात. आता या 2 वरून आपल्या लक्षात काय आलं पहा. याचा अर्थ आहे की एक्स रेस टू द पॉवर एन, समजा एक्स रेस टू द पॉवर एन, याचा तर डेरिव्हेटिव्ह पहिले काढावाच लागतो, एक्स रेस टू द पॉवर एन. आणि नंतर हा जो एक्स आहे याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावा लागतो, है ना. म्हणजे कुठलीच टर्म सोडता येत नाही. पहा, आता पूर्ण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण इथं काढला. आता त्याच्यानंतर याच्या अँगलला सुद्धा सोडायचं नाही, तर अँगल सुद्धा घ्यावा लागतो. ईच अँड एव्हरी एक्झाम्पलमध्ये डेरिव्हेटिव्हचा हा रूल. पण एवढाच कन्सेप्ट तुम्ही फॉलो करा, तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं कुठलंच एक्झाम्पल अडचणीत आणणार नाही. हा माझा दावा आहे, है ना. माझा एक्सपिरियन्स हे सांगतो की तुम्ही हे छोटे कन्सेप्ट फॉलो करा. त्याच्या व्यतिरिक्त की आपलं दिलेलं एक्झाम्पल त्या दिलेल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये आहे काय, नसेल तर काहीतरी ॲडजस्टमेंट आहे. या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, तर हे अतिशय इझी होऊन जाईल. आणखीन मी एक छोटंसं तुम्हाला एक एक्झाम्पल याचं असं देतो की पहा, समजा
तर y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स आहे. आपल्याला सर्वांना याचा फॉर्म्युला माहीत आहे की dy बाय dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह होते 1/x एवढा. पण नुसतं आता तुमच्या लक्षात आलं असेल की इंटू ddx ऑफ एक्स सुद्धा करावं लागते. पण याच्यामध्ये आपण लिहित नाही कारण की याची व्हॅल्यू येते इथं 1. पण जर याची व्हॅल्यू जर 1 नसेल, समजा इथं जर स्क्वेअर असेल तर मग इथं मात्र पहा चेंज होते ddx ऑफ एक्स स्क्वेअर. अशा वेळेस या स्टेपचं महत्त्व वाढते कारण की याचा डेरिव्हेटिव्ह तर 1 नाही आला, संपला नाही तो. सो 1/x इंटू सो डेरिव्हेटिव्ह. आता इथं काय करायचं तर x रेस टू द पॉवर n चा फॉर्म्युला. x रेस टू द पॉवर n चा फॉर्म्युला मी आताच सांगितला. सो n इंटू x रेस टू द पॉवर n मायनस 1 म्हणजे 2 इंटू x रेस टू द पॉवर 2 मायनस 1. सो 1/x इंटू 2x. सो x विल बी कॅन्सल. 2 इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. सो या पद्धतीनं आपण कुठलाही डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. असंच एक लॉगचं पुन्हा एकदा अतिशय सिंपल लँग्वेजमध्ये बेसिकमध्ये एक्झाम्पल घेऊ. y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x प्लस 3 आहे मित्रांनो. समजा हे एक्झाम्पल आहे घेतलं. मग आता काय करतो आपण, ते फॉर्मॅलिटी आदेश देतो याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर ते आहे ना, ते करतोच आपण. सो dy बाय dx इज इक्वल टू काय, पहिले तर लॉगचा पूर्ण याचा डेरिव्हेटिव्ह. मी ज्याच्यावर रेषा ओळखत आहे ना त्याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. पूर्ण लॉग एक्सचा, मग लॉग एक्सचा फॉर्म्युला, लॉग एक्सचा फॉर्म्युला काय 1/log x. आता एक्सचं फंक्शन म्हणजे 2x प्लस 3 आहे म्हणजे 2x प्लस 3 आणि इंटू dx ऑफ 2x प्लस 3. ओके. आय होप की तुम्हाला स्टेप लक्षात येत असतील. आणि त्याच्यानंतर 1/2x प्लस 3 इंटू, आता अतिशय आणखीन एक बेसिक लेवल सांगतो तुम्हाला. या ddx ने याला इंट्रोड्यूस करायचं म्हणजे हा 2 कोइफिशियंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह निघणार नाही कारण की फक्त डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे डेरिव्हेटिव्ह. सो 2 इंटू ddx ऑफ एक्स प्लस ddx ऑफ नियमानुसार आपल्याला 3 सुद्धा करावा लागतो. पण हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह यू नो व्हेरी वेल दॅट इज द 0. यस. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह आला 1 म्हणजे फक्त इथं काय राहिलं 2. So 2/2x plus 3 is the derivative of this log of 2x plus 3. है ना, एकदम सोपी. तर कुठलंही एक्झाम्पल तुम्ही घ्या बिलकुल सोपं जाईल. तर मी एक्झरसाइज मधले मित्रांनो काही एक्झाम्पल्स तुमच्या सोयीसाठी घेतो. शेवटपर्यंत एक्झाम्पल पहा. जर या स्पीडमध्ये जर तुमच्या लक्षात नसतील तर स्लो करा स्पीड, पहा पण अवश्य पहा. तुमचा डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम आज 100% सिम्प्लिफाय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. सो लेट्स स्टार्ट द एक्झाम्पल फ्रॉम 1.1. सी, चला मी एखादं कुठलंही एक्झाम्पल घेतो बुकमधलं. बुक आहे माझ्यासमोर. तर सपोज tan ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. पहा, tan ऑफ कॉस ऑफ साइन एक्स है ना. आता मित्रांनो थोडंसं ऑफिशियल लँग्वेजच्या बाहेर जाऊन मी तुम्हाला हे सांगतो आपल्या साध्या सिंपल लँग्वेजमध्ये नेमकं करायचं काय असते. मी ज्याच्यावर तुम्हाला जे टेक्निक सांगून आलो ते टेक्निक तुम्ही फॉलो करा तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह अजिबात कठीण जाणार नाही. तर काय, तर पहिली तर ही फॉर्मॅलिटी तयार आपण करतोच. मग डेरिव्हेटिव्ह कसा कसा काढायचा, तर पहिला डेरिव्हेटिव्ह निघेल tan कॉस ऑफ साइन एक्स. या टॅनचा अँगल आहे हा कॉस ऑफ साइन एक्स अँगल आहे तो. हा tan x असतो ना डेरिव्हेटिव्ह tan x, तर या एक्सच्या जागेवर हे पूर्ण आहे कॉस ऑफ साइन एक्स. सो डोंट वरी अबाउट दॅट. तर सगळ्यात पहिले जसा आपण याचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स घेतो इंटू ddx ऑफ एक्स करतो, सेम इथंही करावं लागेल आपल्याला. चला, हे झाल्यानंतर पुढची स्टेप काय, मग इथं ddx ऑफ एक्स करतो म्हणजे नंतर या कॉस ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं काय झालं, या कॉसचा अँगल हा साइन एक्स आहे ना. तर त्याच्यामुळे आता याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह निघेल आणि हे झाल्यानंतर फक्त या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह निघेल आणि हेही झाल्यानंतर फक्त या एक्सचा डेरिव्हेटिव्ह निघेल. ही आहे खरी ओरिजिनल डेरिव्हेटिव्ह काढण्याची पद्धत आपल्या सिंपल स्वतःला समजेल अशा लँग्वेजमध्ये. या स्टेप तुम्हाला अशा फॉलो करावं लागतात ईच अँड एव्हरी एक्झाम्पलमध्ये. कुठलंही असू द्या रे, मी तुम्हाला आता 7-8 गणित याच्यात सांगणारच आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होईल है ना, पण कन्सेप्ट मात्र क्लिअर करून देईन परमनंटली. सो लेट्स स्टार्ट टू सॉल्व दिस एक्झाम्पल. सी, काय करणार आहे आपण की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx इज इक्वल टू, यस, द टॅन याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक स्क्वेअर ऑफ, यस, कॉस ऑफ साइन एक्स है ना, कारण की तो त्याचा अँगल आहे,
इंटू डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. सी आय होप की आता स्टेप तुमच्या लक्षात आली असेल. पहा सेकंड डेरिव्हेटिव्ह हा ना, याच्यानंतर साईनचा डेरिव्हेटिव्ह निघेल आता. सो सी सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. यस, द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू डी डी एक्स ऑफ साइन एक्स. सी पहिले मी आता या कॉस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला, तो मायनस साइन ऑफ साइन एक्स येते. आणि आता या ठिकाणी मात्र डी डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणजे या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. पहा आता ते मायनस साइन समोर घेऊ. मायनस सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स आणि इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला पुन्हा एकदा कॉस एक्स. ओके, आणि इंटू डी डी एक्स ऑफ या एक्सला सुद्धा सोडायचं नाही, पिळून खायचं पूर्ण गणित आला. एकही त्याचा पार्ट सुटता कामा नये, एकही अँगल सुद्धा सुटता कामा नये. दॅट इज द डेरिव्हेटिव्ह, दॅट इज द वे ऑफ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह. ओके, आय थिंक यू अंडरस्टँड. आता कुठं पहा 1 आला, संपला. आता इथं डेरिव्हेटिव्हची सिच्युएशन संपली आणि शेवटी डी वाय बाय डी एक्स मायनस सेक स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. मी समोर लिहून घेतो, सॉरी, साइन ऑफ याचा अँगल आहे तर तो इथंच लिहावा लागेल आणि इंटू कॉस एक्स. मी जरी डी वाय बाय डी एक्स कंटिन्यू लिहिलेलं नसलं तरीही तुम्हाला डी वाय बाय डी एक्स हे कंटिन्यू लिहावं लागेल. आय होप की तुमच्या हे एक्झाम्पल लक्षात आलं असेल. लेट्स टेक द अनदर एक्झाम्पल वन्स अगेन. ओके, सी पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण एखादा आणखीन. यातलंच एखादं एक्झाम्पल घेतो मी. लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर. लेट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो लेट्स फाइंड द डेरिव्हेटिव्ह. आता मला असं वाटतं की तुमच्या डोक्यात लाईट लागायला पाहिजे या गणितामध्ये. कोणाकोणाचा डेरिव्हेटिव्ह निघेल तर पहिला निघेल लॉग पूर्ण याचा, नंतर निघेल या स्टेपचा, नंतर निघेल ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअरचा आणि सगळ्यात शेवटी निघेल या एक्स स्क्वेअरचा, है ना. यस, तर हा वे आहे याचा. तर पहा, लक्ष द्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स and that is dy by dx is equal to log चा फॉर्म्युला लागेल. तो 1 upon sec of e raised to the power x square into ddx of sec of e raised to the power x square. I think लक्षात आलं असेल तुमच्या आता, है ना. that is equal to 1 upon sec of e raised to the power x square. sec x चा डेरिव्हेटिव्ह आता याला घ्यायचं नाही, या सेकचा हा अँगल आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट अँगल. ओके, सो सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो राईट डाऊन हियर सेक एक्स, सॉरी, सेक एक्सच्या जागेवर काय येईल? ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर. ओके, आता कुठे इकडचा तर डेरिव्हेटिव्ह पूर्ण संपलेला आहे. आता तुम्हाला लिहावं लागेल याचा. तर शुभ कार्य करायचं, कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करा. ओके, सो व्हॉट इज लेफ्ट? टॅन ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर, यस, इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? ई रेस टू द पॉवर एक्स. सी द फॉर्म्युला. ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर कीप ॲज इट इज इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. पहा, चाललो आपण आता एक 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 स्टेपच्या डेरिव्हेटिव्ह घेत, है ना. मग नंतर काय करतो आपण? टॅन ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर. सो कीप दिस ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटू एक्स रेस टू द पॉवर एनचा फॉर्म्युला म्हणजे 2x. आता ॲक्च्युली शेवटची स्टेप आहे इंटू डी डी एक्स ऑफ एक्स. एक्सलाही सोडायचं नाही, मी पहिलेच म्हटलं, है ना. सो याची व्हॅल्यू आली आता इथं 1. सो फायनली आता यालाच पहिले सुरुवातीला समोर लिहून घेऊ एक व्यवस्थित मांडणी म्हणून. 2x इंटू ई रेस टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ e raised to the power x square is the answer of this question. So I think you got this question also. Okay, पुन्हा एकदा एक एक्झाम्पल घेऊ आपण. चला मित्रांनो, आता हे पुन्हा एकदा एक तिसऱ्या नंबरचा एक्झाम्पल कोणता आहे? y is equal to 5 raised to the power sin cube x plus 3.
पुन्हा एकदा प्रश्न तयार झाला की आता कसं करायचं आहे ना, तर घबरायचं काम नाही. आपल्याकडे पहिले मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे की आपल्या कुठल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्याशी रिलेटेड कुठं काही एक्झाम्पल आहे का, हे एक्झाम्पल कुठं कशात मोडते. तुम्ही जर ते ओळखू शकले तर काम झालं. पहा 5 आहे है ना, 5 कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटशी रिलेटेड कॉन्स्टंट रेस टू पॉवर एक्सचं फंक्शन कुठला फॉर्म्युला आहे, तर डी डी एक्स ऑफ ए रेस टू द पॉवर एक्स, आणि हा असते ए रेस टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए इंटू डी डी एक्स ऑफ हा एक्स. ॲक्च्युली दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे, तर डायरेक्टली जर फॉर्म्युला युजअप जर होत असेल तर करायचा. मग आता काय आहे, एच्या जागेवर आपल्याला इथं 5 आहे आणि एक्सच्या जागेवर हा पूर्ण एक्सचं हे फंक्शन आहे साइन क्यूब एक्स प्लस 3. सो लेट्स यूज दिस फॉर्म्युला इन दिस एक्झाम्पल, विल गेट द आन्सर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So what we get, dy by dx is equal to, yes, use that formula, 5 raised to the power sine cube x plus 3 into log 5 according to that formula into d dx of this sine cube x plus 3. I hope की स्टेप्स लक्षात येत असतील. प्रत्येक एक्झाम्पलला असंच तुम्हाला करावं लागेल है ना, जे या टाईपचे एक्झाम्पल आहेत. तर मग आता कसं, 5 रेस टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5, यस, द डेरिवेटिव्ह ऑफ दिस साइन क्यूब एक्स. तर रेस टू द पॉवर आहे, फंक्शन एक्स रेस टू द पॉवर आहे, तर एक्स रेस टू द पॉवर एनचा फॉर्म्युला इथंही लागेल. आता तुम्ही म्हणा सर एक्स रेस टू द पॉवर एन कुठे आहे, एक्स कुठे आहे, तर यस एक्स नाही आहे. तो मी पुन्हा एकदा रिपीट करतो की या फॉर्म्युल्यामध्ये हा नुसतं एक्स नसून हे एक्सचं फंक्शन आहे. सी हिअर साइन एक्स आहे ना, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे एक्सच्या स्वरूपात. तर इथं सुद्धा हाच फॉर्म्युला लागेल. मग याचा इथं डेरिव्हेटिव्ह, तर एक स्टेप मी पुन्हा एकदा वाढून देतो. बेसिक सुरू आहे तर आपलं साइन क्यूब एक्स प्लस डी डी एक्स ऑफ 3. ठीक आहे, ही स्टेप येईल. पुन्हा एकदा याचा तर डेरिव्हेटिव्ह निपटलेला आहे मित्रांनो, तो याला आपण असंच लिहून टाकणार आहे. तर इथं पुन्हा एकदा एक्स रेस टू द पॉवर एनच्या फॉर्म्युल्यानुसार 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स है ना इंटू डी डी एक्स ऑफ साइन एक्स. या ठिकाणी फक्त याचा तर अजून विषयच नाही, याचा तर आन्सर येते 0. ओके, सो द वन डेरिव्हेटिव्ह इज लेफ्ट, ओनली कॉस साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे, बाकी आपला आन्सर फिनिश. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 5 रेस टू द पॉवर साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू यस 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी डी एक्स ऑफ पुन्हा एकदा याचा या एक्सचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह, तर तो आपल्याला आता लिहायचा नाही. आणि शेवटी आपल्याला तुम्ही जर याला व्यवस्थित जर अरेंज करून जर लिहिलं जसं पुस्तकामध्ये आन्सर दिलेला आहे, तर ते तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर पुन्हा अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एक्झाम्पल. आणि बऱ्याच लोकांची डिमांड होती की सर हे एक्झाम्पल आम्हाला शिकवा म्हणून है ना. तर चला हेच एक्झाम्पल पाहू. आता बा याला एक तर आपल्याजवळ काय पाहिजे, एक तर फॉर्म्युला याच्याशी काहीतरी रिलेटेड पाहिजे, किंवा डायरेक्ट काही स्टँडर्ड फॉर्म्युले तरी आपल्याला याच्यात टाकायला पाहिजे. तर ते तसं काही नाही आहे. ॲक्च्युली करायचं असलं तर आपण करू शकतो, पण एक अडचण आहे, एक्स डिग्रीच्या स्वरूपात आहे. तर एक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे की व्हॉट इज द एक्स डिग्री. एक्स डिग्री म्हणजे पाय एक्स अपॉन 180. आता हे का बरं गरजेचं आहे, कारण की आपल्याला डेरिव्हेटिव्ह एक्सचा निघतो, कारण की बिकॉज वी आर टेकिंग और वी आर गिविंग द ऑर्डर टू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, नॉट एक्स डिग्री. So make the conversion, or it is important to make the conversion of x degree into the normal x form, and that form is x degree is equal to pi x upon 180. ओके, सो फिनिश एकदम. तर बिलकुल आता तुम्हाला पहिले हे जर एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे तर 1 प्लस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180 अपॉन 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180. बस आता कुठे इथून सिम्प्लिफिकेशन सुरू होईल. नवीन अडचण आली, तर नवीन अडचण कोणती, आता कसं सॉल्व करायचं है ना. अपॉनमध्ये आहे, तर अपॉनसाठी मित्रांनो एक फॉर्म्युला आहे, कोशंट रूल त्याला म्हणतो आपण. आणि तो कोणता आहे, तर तो हा आहे, डी डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही दॅट इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. मग हे पूर्णच्या पूर्ण न्यूमरेटरचं फंक्शन यू कन्सिडर करायचं
आणि डिनॉमिनेटरचं पूर्णच्या पूर्ण फंक्शन v असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. तर u अपॉन v आणि मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्युएशन टाकायच्या आणि आपल्याला रिस्पेक्टेड रिझल्ट मिळतो. तर पहा थोडंसं ते दिसायला गणित मोठं होईल, पण तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर कव्हर जर केलं गणित तर तुम्ही म्हणाल की यार इट इज सो इझी, इट्स अ मॅजिक, है ना. तर लक्ष द्या काय करतो मी. पहा हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. फॉर्म्युला पाठ करून टाका. फॉर्म्युला पाठ नसेल तर या टाईपचे गणित तुम्ही करू शकणार नाही. तर ही पूर्ण टर्म आता u आणि पूर्ण टर्म आहे v. सो ऑर्डर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. यस, dy by dx is equal to what is the v? v means 1 minus sine of pi x upon 180. Okay, sorry, not degree, it is only 180, and into d dx of u. u means how much? 1 plus sine of pi x upon 180 minus u. u means the same 1 plus sine of pi x upon 180, है ना. आणि ब्रॅकेट कंप्लीट, सॉरी, इट इज इंटू u इंटू, ओके, द वन थिंग इज लेफ्ट, d dx ऑफ v. मी मीन्स 1 मायनस साइन ऑफ pi x upon 180, ओके, अपॉन 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180 याचा स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या पद्धतीने ही टर्म येईल मित्रांनो. ओके, तर अपेक्षित आहे तुमच्याकडून की ह्या टर्म आता तुमच्या लक्षात आलेल्या असतील. मग आता याला सिम्प्लिफिकेशन जर आपल्याला जर करायचं असेल तर कसं करावं लागेल. तर थोडंसं आता समोर आपण जातो आणि लक्ष द्या, है ना. तर थोडंसं बोर्ड लहान पडते तर मी याला मोडून घेतो आधी. चला पहिले तर डेरिव्हेटिव्ह काढू, नंतरचा विचार नंतर करायचा. dy बाय dx इज इक्वल टू, यस, 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180, यस, डी डी एक्स ऑफ, पुन्हा एकदा 1चा डेरिव्हेटिव्ह येईल 0, ठीक आहे, प्लस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ पाय एक्स अपॉन 180, बरोबर, कॉस ऑफ पाय एक्स अपॉन 180 इंटू डी डी एक्स ऑफ पाय एक्स अपॉन 180, है ना. या अँगलचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. मायनस आहे जसंच्या तसं, 1 प्लस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180, ओके, अँड सो डी डी एक्स ऑफ द सेम 0 मायनस कॉस ऑफ पाय एक्स अपॉन 180 इंटू डी डी एक्स ऑफ पाय एक्स अपॉन 180 आणि अपॉनमध्ये 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180 याचा स्क्वायर. ठीक, चलो अब इसको ठीक से हम लिख लेते हैं. चला पहा काय काय राहिलं. 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180 आणि इथं राहिलं फक्त कॉस ऑफ पाय एक्स अपॉन 180, ठीक आहे. आणि फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो आणि पाय अपॉन 180 कॉन्स्टंट आहे, तर इथं राहील पाय अपॉन 180, फक्त डी डी एक्स ऑफ एक्स 1 येते, पाय अपॉन 180 विल बी कॉन्स्टंट. सो कीप ॲज इट इज 1 प्लस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180, पुन्हा एकदा मायनस ऑफ कॉस ऑफ पाय एक्स अपॉन 180, पुन्हा एकदा इथे येईल पाय अपॉन 180. द डेरिव्हेटिव्ह ऑफ डी डी एक्स ऑफ एक्स इज 1, सो पाय अपॉन 180 ओनली लेफ्ट देअर, and 1 minus sine of pi x upon 180, once again taking the square of that side. ओके, तर आता अपेक्षा आहे की इथपर्यंत तो तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता मित्रांनो काय करायचं आहे अजून, की आता याचा तर काही रोल राहिलेला नाही, डेरिव्हेटिव्ह सगळ्या याचा संपलेला आहे. तर मग आता याला करा ना तुम्ही नॉर्मल फॉर्ममध्ये वापस. आता डेरिव्हेटिव्ह संपला आपला, है ना. तर 1 मायनस साइन एक्स डिग्री, मेक इट, that is cos x degree, okay, into pi upon 180 minus 1 plus sin x degree minus plus cos of, that is not, sorry, it is not pi, yes, it is the pi x, yes,
कॉस ऑफ पाय एक्स आहे तर इथं सुद्धा येईल एक्स डिग्री इंटू पाय अपॉन 180 अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्रीचा स्क्वेअर. ठीक आहे, तर कन्वर्ट करून टाकला आपण पुन्हा वापस, कारण की आता काम झालेलं आहे. डेरिव्हेटिव्ह फक्त डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सचा होता, आता एक्स डिग्रीमध्ये कन्वर्ट करा. सो व्हॉट इज द कॉमन? सो कॉस एक्स डिग्री पाय अपॉन 180 इज कॉमन. सो टेक द कॉमन आउट. कॉस एक्स डिग्री पाय अपॉन 180 ब्रॅकेटमध्ये काय करायला 1 मायनस साइन एक्स डिग्री प्लस 1 प्लस साइन एक्स डिग्री आणि खाली तर 1 मायनस साइन एक्स डिग्री याचा स्क्वेअर. सो साइन एक्स विल बी कॅन्सल आउट. सो व्हॉट इज लेफ्ट? कॉस एक्स डिग्री पाय अपॉन 180 इंटू 2 1 प्लस 1 2 आणि अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री याचा स्क्वेअर. सो लेट्स फाइंड फायनल आन्सर. dy बाय dx इज इक्वल टू इथं पहा 90चा भाग गेला तर काय राहिलं? सो कॉस एक्स डिग्री अपॉन, सो दिस इज पाय अँड 90 डिग्री अपॉन and 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ द क्वेश्चन. आय होप की आता हा प्रश्न तुम्हाला सोपा झाला असेल. ठीक आहे, अजून आणखीन एक शेवटचं एक बेसिक एक्झाम्पल घेतो तुमच्यासाठी फक्त. चला मित्रांनो, एक शेवटचं बेसिक एक्झाम्पल पुन्हा एकदा. मला असं वाटते की हे एक्झाम्पल झाल्यानंतर तुमचा पूर्ण बेसिक जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल अशी मला अपेक्षा आहे. आणखीन काही क्वेरीज असतील तर कमेंट 100% करा. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट वन्स अगेन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि आता मला अपेक्षा आहे की तुमच्या लक्षात आलं असेल की यस काय करावं लागते. पहिले कॉस स्क्वेअर हे तर अँगल आहे, एक्सचं फंक्शन आहे, सो डोंट वरी है ना. तर एक्स रेस टू द पॉवर एनचा फॉर्म्युला इथं लागेल. सो dy बाय dx इज इक्वल टू यस 2 कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 है ना इंटू डी डी एक्स ऑफ, आता कुठे येईल कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता कुठे याचा हा डेरिव्हेटिव्ह झाला. सो 2 इंटू कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. अपेक्षित आहे की प्रत्येक इच अँड एव्हरी स्टेप आता तुमच्या लक्षात येत असेल. सो dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू कॉस ऑफ पा. आता एक नॉर्मल त्याचा अँगल आहे तर आपण याला कसं लिहू शकतो. चला ठीक आहे, जसच्या तसं आधी लिहून घेऊ. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डी डी एक्स ऑफ दिस एक्स स्क्वेअर प्लस 7. तर स्टेप तुम्ही या स्टेपला कन्सिडर करू नका ना. आता ही स्टेप तर झाली, याचं काम तर झालं, याचा डेरिव्हेटिव्ह तर झाला. डेरिव्हेटिव्ह ज्याचा राहिला त्याचा विचार करायचा असतात. फक्त आता ही शेवटची स्टेप आहे. आणि यस मित्रांनो, इथं काय लागेल, आता काय लागेल, यस काय आलं तुमच्या डोक्यात, तर एक्स रेस टू द पॉवर एन. यस, दॅट्स करेक्ट. एक्स रेस टू द पॉवर एन आणि डेरिव्हेटिव्ह याचा 0. सो लेट्स राईट द फायनल आन्सर. dy अपॉन dx इज इक्वल टू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे साइन 2x चा है ना. 2 साइन एक्स इंटू कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे साइन 2x. तर एक्सच्या जागेवर आपल्याला हे पूर्ण लिहायचं आहे. सो राईट डाऊन दॅट इज साइन ऑफ 2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 है ना. हे निपटलं पूर्ण. हा फॉर्म्युला आपण इथं वापरला. एक्सच्या जागेवर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे. सो वी आर रायटिंग दिस. ओके, आणि इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. फायनली द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज 2x आणि प्लस हियर 0. सो our final answer is, if you have to write this 2, then what we have to get, sin of 2 into log of x square plus 7 into 2x upon x square plus 7. ओके, सो दिस इज द dy बाय dx. आता याच्यावरून तुमच्या काय लक्षात आलं की ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला इथं फॉलो कराव्या लागतात. जर डेरिव्हेटिव्हचा तो रूलच आहे, एकही स्टेप जर तुम्ही सोडली
एकही स्टेपचा जर डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही मिस केला तर तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये अडचणी आल्याशिवाय राहणार नाही. तर मला अपेक्षा आहे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी 100% युजफुल असेल. तर ईच अँड एव्हरी स्टुडंटनी याच्यावर एक लाईक आणि एक कमेंट जरूर करावा. त्याच्या व्यतिरिक्त कुठलं जर गणित लागत असेल मला तर कमेंटमध्ये क्वेश्चन नंबर टाका, मी 100% त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पाठवेल. So चला स्टुडंट, आय होप की यू कॅन अंडरस्टँड दिस एक्झाम्पल व्हेरी वेल आणि डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल आता बिलकुल करायला लागा जोमानं. थँक्यू.